आणि आता थेट जाऊयात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सध्या बोलत आहेत. सर, क्रॉस वोटिंग होऊन यासाठी आता सगळ्या आमदारांना मुंबईत ठेवण्यात आले. असं बघता एकंदरीत या ठिकाणी रस्सीकेस सुरू झाली. क्रॉस वोटिंगची भीती सगळ्यांनाच असते. विधान परिषद निवडणुकीमध्ये विशेषतः राज्यसभेच्या वेळेला खुलं मतदान असतं, पण तो त्याला दाखवून मतदान करावं लागतं. विधान परिषदेचे मतदान अशा प्रकारे व्हावं, घोडेबाजार थांबवण्यासाठी ही आमची भूमिका कायम राहील. आता महाराष्ट्रात ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडीतर्फे आमचे 3 उमेदवार आहेत. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, शेका पक्षाचे भाई जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर. आणि आम्हाला खात्री अशी आहे की आम्ही 3ही जागा जिंकून आणू. आता मग शिंदेंचा गट, अजित पवारांचा गट किंवा देवेंद्र फडणवीसांचा गट यांनी त्यांच्या जागा सांभाळाव्यात. पण निवडणूक होणार हे नक्की आहे व झालेलं आहे. आता कोण पडत आहे आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये. पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला आहे. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत, आमचे आमदार आमच्या सोबत आहेत. मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील, आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही. मात्र फडणवीस म्हणत होते की मागे घोडेबाजार थांबवायचा असेल तर त्यांनी कुठेतरी उमेदवार मागे घ्यावा ना. त्यांनी मागे मतच नाहीये. त्यांनी मागे घ्यावं. त्यांच्याकडे कुठे मत आहेत? अजित पवारांकडे किंवा मिंदे गटाकडे दुसरा उमेदवार निवडून आणावा इतकी मतच नाही आहेत. किंवा भाजपने जो जादा उमेदवार टाकलेला आहे असं आम्हाला वाटतं, त्यांनी मागे घ्यावा, अजूनही मागे घ्यावा, काय हरकत नाही. आणि घोडेबाजार थांबवावा. आतापर्यंत फडणवीसांनी किंवा इतर काही लोकांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड घोडेबाजार सत्तेच्या बळावर, तपास यंत्रणा पोलिसांच्या बळावर केला, पण आता त्यांना ते जमणार नाही. तर आरक्षणाच्या संदर्भात बैठक होती, सर्वपक्षीय आदर ठीक आहे. त्याच्यावरती माननीय उद्धव साहेबांनी आणि पक्षाने भूमिका स्पष्ट केली है. सर, बात करते हैं मुंबई की. जिस प्रकार से मुंबई बगली हिटन मामले में एक महिला की मौत हुई, लगभग 3 दिन बाद 72 घंटे बाद आरोपियों को गिरफ्तार किया. अभी विराट है मुंबई पुलिस थी जो मुंबई के आरोपियों को गिरफ्तार करने में लगभग 72 घंटे लगाती थी. और इस घटना को, गिरफ्तारी को आप किस तरह से देखते हैं? सरकार की तरफ से आरोपी को बचाने की कोशिश चल रही है. ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है. जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली है. ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए. ये लड़के का जो बाप है, जो शिवसेना शिंदे गुट का जो बोलता है कोई नेता है, उसका क्रिमिनल रिकॉर्ड पुलिस के पास अगर नहीं होगा तो हम दे देंगे. किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा. ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है. आप देख लीजिए एक बार, बोरीवली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए. बोरीवली पुलिस स्टेशन में जाकर. ये तो मैं मुंबई पुलिस कमिश्नर को आह्वान करता हूं, उनका रिकॉर्ड सामने लाइए. एकनाथ शिंदे के साथ किस टाइप के लोग बैठे हैं ये आपको पता चलेगा. इसलिए ये जो लड़का है जो ड्रग्स के नशे में था,
और ये नशा जो है वो रिकॉर्ड में, मेडिकल रिकॉर्ड में नहीं आनी चाहिए, इसलिए 3 दिन तक उसको फरार किया था, छुपाया था और बाद में उनको लाया गया है, अरेस्ट किया है। मुंबई पुलिस के ऊपर भी शंका संदेह की बात आ सकती है। उसमें एक निरपराध महिला को जिस तरह से कुचल दिया लोगों ने, नशे में बार बार कुचल दिया, सड़क पर फेंक कर वापस कुचल दिया। आप देखिए वीडियो, ये तो बहुत ही अमानुष प्रकार है और ऐसी व्यक्ति कभी जेल से छूटनी नहीं चाहिए। अगर कोई कोशिश करेगा उसको छोड़ने का तो सड़क पर लोगों ने उसको जवाब पूछना चाहिए, पुलिस को और उनके जो आका है पॉलिटिक्स में, मंत्रालय में बैठे उनको भी। आपने कहा कि इसको बचाने की कोशिश, उनको बचाने की कोशिश पहले दिन से चल रही है, क्योंकि बेटे का जो बाप है वो इतना शिंदे वाली शिवसेना का नेता है और बहुत ही रसूखदार आदमी है, पैसे वाला आदमी है। आप उनका पुलिस रिकॉर्ड जाकर चेक कर सकते हो, पैसा कहाँ से आता है और क्या है। तो ये बचाने की कोशिश ये ठाणे जिले का है, तो आप पता चलिए किसके साथ उसके संबंध हो सकते हैं। रूस की जिस प्रकार का प्रधानमंत्री रूस गए थे, रूस के राष्ट्रपति पुतिन ने भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जो कैसे देश के सबसे बड़े नागरिक के सम्मान के नागरिकों, उससे पहले भी देश के बहुत से प्रधानमंत्री को सम्मान मिला है, कोई नई बात नहीं। पंडित नेहरू जी को ये सम्मान मिला है, मनमोहन सिंह जी को मिला है, इंदिरा जी को मिला है। ये तो एक प्रथा है, वहाँ एक परंपरा है, उस नई बात क्या है। हाँ, नोबेल पुरस्कार तो नहीं मिला है ना शांति का। पुतिन तो अपने देश के मालिक है, वहाँ कोई अपोजिशन नहीं है। हाँ, संसद के मालिक है, देश के मालिक है, वो किसी को भी इस प्रकार से अवार्ड दे सकता है। गुन्हा घडला की मुंबई पोलीस 24 तासात शिताफीने आरोपीला पकडतात, मात्र 2 ते 3 दिवस झाले। त्याच्यानंतर आता कुठेतरी काय संदर्भात आपण मला प्रश्न काळजीपूर्वक विचारा, आपला प्रश्न काय आहे? पोलीस अनेक वेळा कोणता, तुम्ही कोणत्या गुन्ह्याविषयी बोलताय? हिट अँड रन प्रकरणात ज्याला पकडण्याला उशीर लागला, अनेक वेळा पोलीस 24 तासात पकडले आरोपी पकडतात, मात्र यांना काय उशीर लागला? कारण या राज्यातलं जे सरकार आहे ते गुन्हेगारांना पाठीशी घालणारं सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये जे मिंधे सरकार आहे हे एकतर गुन्हेगारी स्वरूपातून निर्माण झालेलं सरकार आहे। अनेक गुन्हेगारांना संरक्षण देऊन जे विधानसभेत आहेत हे सरकार बनवलेलं आहे। मग ईडी असेल, सीबीआय, पोलीस, इन्कम टॅक्स, ईओडब्ल्यू, त्याच्यामुळे यांची मानसिकता आहे गुन्हेगारी स्वरूपाची। गुन्हेगारांना प्रोटेक्शन द्यायचं आणि आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं। वरळी हिट अँड रन केसमध्ये नेमकं तेच झालेलं आहे। त्या निरपराध महिलेस श्रीमती नाखवा यांना ज्या प्रकारे वरळीच्या रस्त्यावर वारंवार गाडीखाली आणून चिरडण्याचा प्रकार झाला, हा एखादा नराधम, नशेमध्ये असलेला नराधम, पैशाची मस्ती आणि नशा चढलेला नराधमच हे करू शकतो। एका मराठी महिलेचं ज्या पद्धतीनं रस्त्यावर निर्घृण हत्या करण्यात आली आणि मुंबई पोलिसांना आरोपी 3 दिवस सापडत नाही, कोणाला खरं वाटेल का? हे कोणाला खरं वाटेल? त्याच्या शरीरातली नशेचा अंमल हा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये यासाठी 3 दिवस त्यांना फरार ठेवण्यात आलं आणि आता त्यांना आणलेलं आहे। पण व्हिडिओ CCTV फुटेज सांगताय की ह्या मुलानं, या गुन्हेगार, त्याचा बापही गुन्हेगार असं मला कळलं, ह्या मुलानं कशी नशा केली होती, कोणत्या प्रकारची नशा केली होती, कोणत्या बारमध्ये गेले होते आणि बाप सांगतोय मुलाला अपघात झाल्यावर पळून जा आणि ड्रायव्हर जो आहे त्याला गाडीवर बसवा। त्याच्यामुळे हे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार आहे आणि ह्या मुलाला सजाए मौत, फाशीची शिक्षा मुंबई पोलिसांनी मागायला हवी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे। मराठी अभिनेते जयंत वाडकर यांचे ते नातेवाईक आहेत, मी आता वाचलं त्यांच्याविषयी। कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? एरवी आपल्या कॉमेंट देत असते किंवा इतर काही सामाजिक कार्यकर्ते। हां, बोललं पाहिजे ना, कसल्या
टाळकुटेपणा करते मराठी फिल्म इंडस्ट्री. आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या आपल्या सहकार्याचे एक नातेवाईक अशा प्रकारे रस्त्यावर चिरडल्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसता. कसलं मराठीपण आहे तुमच्यामध्ये? चला, थँक्यू. राहुल सर, जिस प्रकार से हिट केस की आपने बात की, पीड़ित हो या विपक्ष हो, कई नेता है वो मांग कर रहे हैं आरोपी को सजाए मौत देने, फांसी पे चढ़ा देने चाहिए. आपकी सर क्या वाकई पर चाहे पुणे हो, चाहे मुंबई हो, चाहे नागपुर हो, इस प्रकार की वारदातें बढ़ रही है. मैं ये कहूँगा कि ये हत्या है, ये एक्सीडेंट नहीं मैं बोल सकता हूँ, ये हत्या है. एक्सीडेंट होता है, लेकिन इस प्रकार से जब नशे में धुत होकर कोई गाड़ी चलाता है और बार बार उस व्यक्ति को कुचल देता है, महिला को, तो ये हत्या होती है और ये हत्या का मामला दर्ज होना चाहिए और ऐसे लोगों को फांसी के ऊपर चढ़ाना चाहिए. चुनाव की बात करते हैं, जिस प्रकार हिट अँड रनचं प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी सध्या संजय राऊत यांनी केलेली आहे. त्यासोबतच या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमधून केलेली आहे. राजेश शहा यांचा सुद्धा गुन्हेगारीचा ते सुद्धा गुन्हेगार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा